नात्यांमध्ये स्वतःच्या गरजा व्यक्त करणं हां. आणि आणि नातं टिकवण्यासाठी तडजोड करणं, हां. यातला तो बॅलन्स साधणं म्हणजे एक मोठी तारेवरची कसरत आहे, नाही का? हो, अगदी. अनेकदा आपल्याला वाटतं की गप्प बसल्याने वाट टळेल, हं. पण त्या शांततेची किंमत आपण नकळतपणे मोजत असतो. ही शांतता म्हणजे एक प्रकारचं भावनिक कर्ज घेण्यासारखं आहे. बरोबर. आज वाट टाळला, पण उद्या त्याचं व्याज म्हणून दुरावा आणि राग चुकवावा लागतो. हं. आज आपण याच भावनिक कर्जाच्या मुळाशी जाणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या साहित्यात सायकॉलॉजी टुडेमधील एक खूप अभ्यासपूर्ण लेख आहे. खूप चांगला लेख आहे तो. हो, आणि हा लेख सांगतो की नात्यांमध्ये आपलं मन मोकळं करणं का गरजेचं आहे हां. आणि ते प्रभावीपणे कसं करावं. म्हणजे आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की संवाद साधण्याच्या 2 महत्त्वाच्या पद्धती समजून घेणे. हो, ज्या पद्धती केवळ गैरसमज दूर करत नाहीत, तर नात्याला अधिक घट्ट आणि सुरक्षित बनवतात. आणि ही चर्चा खूप महत्त्वाची आहे. कारण नात्यांमधलं समाधान आणि स्थैर्य हे काही एखाद्या मोठ्या घटनेवर अवलंबून नसतं, तर ते रोजच्या छोट्या छोट्या संवादांमध्ये दडलेलं असतं. आज आपण हेच उलगडून पाहणार आहोत की आपल्या गरजा व्यक्त करणं हा स्वार्थीपणा नाही, तर ती नात्याच्या आरोग्यासाठी केलेली एक आवश्यक गुंतवणूक आहे. चला तर मग सुरुवात करूया त्या शांततेच्या किमतीपासून. लेखात सुरुवातीलाच म्हटलं आहे की अनेक जण नात्यात वाद नको म्हणून आपल्या गरजा, आपल्या अपेक्षा दाबून टाकतात. हो. पण याचा नेमका परिणाम काय होतो? म्हणजे हे वरवर शांत दिसणारं पाणी आतून किती खळबळलेलं असतं. याचा परिणाम थेट आणि खूप खोलवर होतो. लेखात स्पष्टपणे म्हटले आहे की ही शांतता एक धोकादायक असमतोल निर्माण करते. असमतोल. हो, म्हणजे काय होतं की एका जोडीदाराच्या गरजांना कळत नकळतपणे नेहमीच प्राधान्य मिळतं आणि दुसऱ्याच्या गरजांकडे सातत्याने दुर्लक्ष होतं. म्हणजे गाडी एकाच चाकावर चालवण्याचा प्रयत्न करण्यासारखं. अगदी. प्रेम म्हणजे नेहमी 50-50% वाटा नसतो, हे खरं आहे. कधीतरी आपल्याला जास्त द्यावं लागतं, कधीतरी समोरच्याला, पण ते नातं नेहमीच एकतर्फी नसावं. बरोबर. आपल्या गरजाही तितक्याच महत्वाच्या आहेत हे आधी स्वतः मान्य करणं ही पहिली आणि खरं तर सर्वात अवघड पायरी आहे. हो, आणि इथेच एका मोठ्या गैरसमजाचा जन्म होतो, नाही का, ज्याचा उल्लेख लेखातही आहे. तो कोणता? तो म्हणजे माझ्या जोडीदाराने माझं मन आपोआप ओळखायला हवं. हो, हा तर सगळ्यात मोठा भ्रम आहे. जणू काही खरं प्रेम म्हणजे टेलिपॅथी किंवा माइंड रिडिंगची क्षमता. बरोबर. जोडीदार खरा तोच जो न सांगताच सगळं ओळखतो. हा एक खूप मोठा आणि तितकाच म्हणजे रोमॅन्टिक वाटणारा गैरसमज आहे. आणि याच भ्रमामुळे अनेक नाती तुटतात. कारण जेव्हा समोरची व्यक्ती आपलं मन ओळखू शकत नाही, तेव्हा आपल्याला वाटतं की त्यांचं आपल्यावर प्रेमच नाहीये. अगदी. पण लेखातील संशोधन तर याच्या अगदी उलट सांगतं. तेच तर. बहुतेक सर्व संशोधनांमधून हेच सिद्ध झालं आहे की अगदी आदर्श आणि सुदृढ नात्यांमध्येही स्पष्ट संवादाची गरज असतेच. लेखात 2011च्या जर्नल ऑफ फॅमिली सायकोलॉजीमधील एका अभ्यासाचा उल्लेख आहे. ओके. त्यानुसार जेव्हा लोक संघर्षाच्या वेळी आपल्या भावना आणि विचार, मग ते कितीही आव्हानात्मक वाटले तरी उघडपणे व्यक्त करतात, तेव्हा त्यांचे जोडीदार त्यांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची शक्यता कैक पटीने वाढते. म्हणजे भांडण टाळण्यासाठी गप्प बसण्याने नातं वाचत नाही, उलट ते आतून पोखरलं जातं. बरोबर. हे तर असं झालं की भिंतीला तडा गेलाय आणि आपण त्यावर फक्त रंग लावून तो लपवण्याचा प्रयत्न करतोय. उत्तम उदाहरण. तडा तर तिथेच आहे. हो. म्हणूनच लेखात सांगितलेली पहिली पद्धत आहे स्पष्ट आणि थेट संवाद. आपल्याला नक्की काय हवंय हे सांगणं. हो. कोणत्या प्रकारचा भावनिक आधार हवा आहे, आपल्याला प्रेम कसं अनुभवायला आवडतं, हे स्पष्टपणे सांगावं लागतं. कारण आपल्या गरजा या आपल्या भावनिक स्वाक्षरीसारख्या असतात. त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात. आणि हे सांगायचं कसं, याची काही उत्तम उदाहरणं लेखात दिली आहेत. ती खूप व्यावहारिक आहेत. हो, आहेत. जसं की, तू कामावर असताना दिवसातून एकदा जरी माझी विचारपूस केलीस तर मला खूप प्रेम आणि सुरक्षितता जाणवते. यात तक्रार नाहीये, दोषारोप नाही. बरोबर, फक्त एक स्पष्ट गरज मांडली आहे. किंवा असंही म्हणता येईल, दिवसाभराच्या कामानंतर आपण जेव्हा एकत्र बसतो आणि तू माझ्या दिवसाविषयी विचारतोस, तेव्हा मला तुझ्याशी खऱ्या अर्थाने जोडल्यासारखं वाटतं. हा माझा तुझ्यासोबत वेळ घालवण्याचा आवडता मार्ग आहे. इथे आपण हे सांगत आहोत की समोरच्याच्या कोणत्या कृतीने आपल्याला चांगलं वाटतं. आपण एक सकारात्मक मार्ग दाखवत आहोत. लेखातलं अजून एक उदाहरण मला खूपच भावलं. कोणतं? जेव्हा मी एखादी भावनिक गोष्ट तुझ्याशी बोलत असते, तेव्हा मला फक्त हो असा होकार नको असतो. हो.
मला तुझ्या चेहऱ्यावर किंवा हावभावांवरून हे पाहण्याची गरज असते की मी जे सांगतेय ते तू खरंच ऐकतो आहेस आणि समजून घेतो आहेस. हे किती सूक्ष्म पण महत्वाचं आहे. खूपच. या उदाहरणांवरून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट होते. आपल्या गरजा ठामपणे मांडणं म्हणजे स्वार्थीपणा किंवा मागणीखोरपणा नाही. नाही, अजिबात नाही. यात अपराधीपणा वाटण्यासारखं काहीच नाहीये. अनेकदा आपल्या जोडीदाराला आपल्या गरजा पूर्ण करण्याची मनापासून इच्छा असते, पण आपण नक्की काय अनुभवत आहोत, आपल्याला काय हवं आहे, हेच त्यांना माहीत नसतं. ते काही भविष्यवेत्ते नसतात. अगदी पण हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, पण खरंच व्यवहारात हे इतकं सोपं आहे का? नाही. अनेकदा गरजा व्यक्त करताना मनात भीती, राग किंवा अपराधीपणाची भावना असते. लेखात काही विचार दिले आहेत जे आपल्या मनात येतात. हो, जसं की मी हे सांगितलं तर त्यांना राग येईल का? किंवा ते आधीच इतक्या तणावात आहेत, मी माझ्या समस्यांची भर कशाला घालू? किंवा कधी-कधी असाही विचार येतो की मीच नेहमी का समजून घ्यायचं? त्यांनी कधीतरी मला समजून घ्यायला नको का? हो, बरोबर. मग अशा वेळी काय करायचं? थेट बोलण्याने वाद वाढू शकतो, नाही का? हा खूपच व्यावहारिक आणि महत्वाचा प्रश्न आहे. आणि इथंच लेखातली दुसरी पद्धत उपयोगी पडते. ओके. ही पद्धत आपल्याला सांगते की आपल्या गरजा अशा प्रकारे मांडा की त्यात दोघांचाही फायदा आहे. म्हणजे मी विरुद्ध तू असं न करता. आपण विरुद्ध समस्या असं समीकरण तयार करायचं. इंटरेस्टिंग. यासाठी संवाद कसा असावा, त्याचा सूर कसा असावा, हे खूप महत्वाचं ठरतं. लेखात जर्नल ऑफ फॅमिली सायकॉलॉजीमधील आणखी एका अभ्यासाचा उल्लेख आहे, जो खूप रंजक आहे. अच्छा. संशोधकांनी 106 जोडप्यांच्या दिवसभरातील संवादांचं रेकॉर्डिंग केले आणि त्यांना असं आढळलं की प्रेमळपणा, हलका-फुलका खेळकरपणा हो. लग्नासारख्या छोट्या छोट्या गोष्टींचाही वर्षभरानंतर नात्यातील समाधान आणि स्थिरतेवर थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम होतो. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे मोठ्या मोठ्या गंभीर चर्चांपेक्षा रोजच्या व्यवहारातला सूर, ती छोटीशी गंमत किंवा प्रेमळ स्पर्श जास्त महत्वाचा ठरतो. नक्कीच. ज्या जोडप्यांनी त्यांच्या संवादात प्रेमळपणा आणि खेळकरपणा दाखवला, त्यांच्यात विभक्त होण्याची शक्यता खूप कमी होती. बापरे. याउलट जे शत्रुत्व, टीका किंवा भावनिक दुरावा यावर अवलंबून होते, त्यांच्यात असमाधान आणि नात्यात आक्रमकता वाढण्याची शक्यता जास्त होती. म्हणजे संवादाची लांबी किंवा खोली यापेक्षा. त्यामागील हेतू आणि सूर जास्त महत्वाचा असतो. मग हे प्रत्यक्षात कसं वापरायचं? यासाठी लेखात काही सोपे पण प्रभावी मार्ग दिले आहेत. चला एकेकावर बोलूया. पहिला मार्ग आहे, ते का महत्वाचे आहे हे सांगा. हो, तुमची मागणी ही नियंत्रणासाठी नसून नात्यातील जवळीक म्हणजे कनेक्शन वाढवण्यासाठी आहे, हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, तू घरी पोचल्यावर मला एक मेसेज करतोस, तेव्हा मला तुझ्याबद्दल काळजी वाटत नाही आणि मला तुझ्याशी जोडल्यासारखं वाटतं. इथे आपण कंट्रोल नाही, तर काळजी आणि कनेक्शन व्यक्त करत आहोत. बरोबर. यात मीपेक्षा आपण जास्त महत्वाचा वाटतो. अगदी. दुसरा मार्ग आहे, स्पष्ट बोला, अस्पष्ट नको. हो, हा खूप महत्वाचा आहे. आपण जास्त प्रयत्न करायला हवेत किंवा तू मला वेळ देत नाहीस असं अस्पष्टपणे म्हणण्याऐवजी मला आठवड्यातून एकदा तरी तुझ्यासोबत बाहेर जेवायला जायला आवडेल असं ठोस काहीतरी मागा. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण मानवी स्वभाव बचावात्मक असतो. अस्पष्ट बोलण्याने समोरच्याला नक्की काय करायचं हे कळत नाही आणि मग गैरसमज वाढतात. बरोबर. आपण जास्त प्रयत्न करायला हवेत यावर समोरची व्यक्ती म्हणू शकते, मी तर करतोय की प्रयत्न. आणि तिथेच वाद सुरू. एक्झॅक्टली. पण आठवड्यातून एकदा जेवायला जाऊया ही एक कृती आहे ज्यावर काम करता येतं. तिसरा आणि मला वाटतं सर्वात महत्वाचा मार्ग म्हणजे सकारात्मक भाषेचा वापर करा. हो, काय चुकतंय यावर लक्ष केंद्रित करू नका. तू कधीच माझं ऐकत नाहीस हे वाक्य ऐकल्यावर समोरच्या व्यक्तीचा मेंदू चर्चेसाठी बंद होतो. अगदी. तो फक्त स्वतःचा बचाव करण्याच्या तयारीत लागतो आणि संवाद तिथेच संपतो. हो. याऐवजी लेखात सुचवल्याप्रमाणे असं म्हणता येईल, जेव्हा मी काही महत्वाचं सांगत असते आणि तू मोबाईल बाजूला ठेवून ते लक्ष देऊन ऐकतोस, तेव्हा मला खूप जवळचं आणि महत्वाचं वाटतं. वा. दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे पण परिणाम पूर्णपणे वेगळा आहे. बरोबर. पहिल्या वाक्याने भिंत उभी राहते, तर दुसऱ्या वाक्याने पूल बांधला जातो. आणि चौथा मार्ग या सगळ्याला एकत्र जोडतो, त्यात दोघांचा फायदा कसा आहे हे दाखवा. हो, आपल्या गरजेला नात्याच्या सामायिक ध्येयाशी जोडा. जसं की जेव्हा आपण वीकेंडचं नियोजन एकत्र बसून करतो, तेव्हा आपली शेवटच्या क्षणी होणारी भांडणं टळतात आणि आपल्याला एकत्र क्वालिटी टाईम घालवता येतो. मला असं वाटतं की आपण एक टीम म्हणून काम करतोय. वा. यामुळे तुमच्या मागणीला एक वैयक्तिक स्वरूप न राहता
ती नात्यासाठीची एक गुंतवणूक बनते. अगदी. समोरच्यालाही वाटतं की हो, यात आपल्या दोघांचाही फायदा आहे. मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? या दोन पद्धतींमधून आपण नात्यांबद्दल काय शिकू शकतो? याचा सर्वात मोठा अर्थ असा आहे की आपल्या गरजा सौम्यपणे पण प्रामाणिकपणे व्यक्त करणे ही भावनिक परिपक्वतेची निशाणी आहे. दुर्लक्ष केल्याने भावनिक गरजा वाफेसारख्या नाहीशा होत नाहीत. त्या राग, चिडचिड, दुरावा किंवा अगदी शारीरिक आजारांच्या रूपात बाहेर येतात. बरोबर. त्या व्यक्त केल्यानेच प्रेम जिवंत राहतं आणि श्वास घेतं. गप्प राहण्याने आपण फक्त एका मोठ्या भावनिक स्फोटाची तयारी करत असतो. आणि जेव्हा आपण स्पष्टपणे संवाद साधतो तेव्हा आपण फक्त आपली गरज सांगत नसतो, तर आपण समोरच्यावर विश्वास दाखवत असतो. हो, आपण त्यांच्यासमोर असुरक्षित म्हणजे वल्नरेबल व्हायला तयार असतो. आणि हीच गोष्ट नात्याला अधिक घट्ट करते, नाही का? आपण हे दाखवून देतो की हे नातं माझ्यासाठी इतकं महत्वाचं आहे की मी यासाठी धोका पत्करायला तयार आहे. अगदी बरोबर. तुम्ही असुरक्षितेचा जो मुद्दा मांडला तो या सगळ्याचा गाभा आहे. जेव्हा आपण स्पष्टपणे संवाद साधतो तेव्हा आपण नात्यात विश्वास, असुरक्षितता आणि वाढीसाठी गुंतवणूक करत असतो. हे दाखवून देतं की नातं टिकवण्यासाठी आपली किती काळजी आहे. ते मागणीखोर किंवा नाट्यमय असण्याचं लक्षण नाही. शेवटी लेखात एक खूप सुंदर वाक्य आहे. प्रेम हे समजुतीच्या प्रकाशातच फुलतं. अंधारात किंवा गैरसमजाच्या धुक्यात ते गुदमरून जातं. अगदी. तर आजच्या या सखोल चर्चेतून दोन महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. पहिली, आपल्या गरजा थेट आणि स्पष्टपणे सांगा. तुमचा जोडीदार तुमचं मन आपोआप ओळखेल या रोमॅन्टिक भ्रमातून बाहेर पडा. आणि दुसरी, आपली गरज अशा प्रकारे मांडा की त्यात मी नाही तर आपण दिसेल. त्यासाठी सकारात्मक भाषेचा आणि दोघांच्या फायद्याचा विचार करून संवाद साधा. आणि जाता जाता एक विचार. या चर्चेतून हे तर स्पष्ट झालं की गरजा व्यक्त करणं हे नातं जिवंत ठेवण्यासाठी ऑक्सिजनसारखं आवश्यक आहे. बरोबर. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा नाही की गरज व्यक्त करावी की नाही, तर खरा प्रश्न हा आहे की आपल्या प्रत्येक गरजेला नातं अधिक घट्ट करण्याची एक संधी म्हणून कसं सादर करता येईल. वा. जेणेकरून प्रत्येक संभाव्य संघर्ष हा नात्याच्या विकासाची आणि अधिक जवळ येण्याची एक संधी ठरू शकेल.